धुळे महानगरपालिकेतील राजकीय वातावरण एका हक्काच्या लढाईने चांगलेच तापले आहे। निवडणुकीचे निकाल लागून 6 महिने उलटले तरी विरोधी पक्षनेते पद न मिळाल्याने अखेर एमआयएमने रस्त्यावर उतरून संघर्षाचा पवित्रा घेतला आहे। शहरातील क्युमाईन क्लब परिसरात आज पक्षाचे नेते इर्शाद भाई जागीरदार यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक मुख्तार मंसूरी, साजिद साई, वसीम मंत्री, शोयब बेग मिर्झा, जावेद अन्सारी, आमिर पठाण, शब्बीर मंसूरी, सौद आबिद सरदार, अब्दुल लतीफ अन्सारी, युसुफ मुल्ला आणि कार्यकर्ते धरणे आंदोलनात एकवटले। लोकशाहीत आमचा आवाज का दाबला जातोय असा सवाल करत महानगरपालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही केवळ सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे प्रशासन जाणीवपूर्वक आमच्या हक्कावर गदा आणत आहे, अशी संतप्त भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली। त्यांच्या चेहऱ्यावर 6 महिन्यांची प्रतीक्षा आणि व्यवस्थेविरोधातील चीड स्पष्ट दिसत होती। हे आंदोलन केवळ राजकीय नसून तो कायद्याच्या चौकटीतील हक्क असल्याचा ठाम दावा एमआयएमने केला आहे। उच्च न्यायालयाच्या स्पष्ट निकालानुसार हे पद कोणत्याही नव्या आघाडीला न देता संख्याबळानुसार दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षालाच मिळायला हवे, असे त्यांचे म्हणणे आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला येत्या 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे। या काळात पदाचा सन्मान न मिळाल्यास हा लढा केवळ रस्त्यापुरता न ठेवता थेट उच्च न्यायालयात दाद मागून शहरात तीव्र मोर्चा काढण्याचा खणखणीत इशाराही पक्षाने दिला आहे। त्यामुळे आता या आंदोलनानंतर प्रशासन कायदेशीर मार्गाने काय पाऊल उचलते याकडे संपूर्ण धुळे शहराचे लक्ष लागले आहे। आज धुळे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यासाठी एमआयएमला जन आंदोलन करायची गरज पडली आहे। हे देशासाठी राज्यासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे की लोकशाही पद्धतीने जे पद आम्हाला मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला जन आंदोलन करायची गरज पडते। महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट 1949 अंतर्गत स्पष्टपणे लिहिले की सेकंड लार्जेस्ट पार्टीला विरोधी पक्षनेता पद देण्यात यावं। बॉम्बे हायकोर्टाने 2012 मध्ये संजय देवराम भोईर वर्सेस मेयर ऑफ ठाणे याचे स्पष्टपणे निकाल दिलेले आहे की सेकंड लार्जेस्ट पार्टीलाच विरोधी पक्षनेते पदावर अधिकार आहे। परंतु आज देशात आणि राज्यात सत्तेत असलेले तिन्ही पक्ष 2 पक्ष त्याच्यातले धुळ्यात एक आघाडी बनवतात आहे आणि त्यांच्याशी संख्याबळ नसताना सुद्धा गैरसंवैधानिक वापरणी आमचा हा विरोधी पक्ष नेतापद हिरवायचा प्रयत्न करत आहे। मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की एमआयएम पार्टी ही लढाई न्यायपालिकेपर्यंत लढण आणि आम्हाला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे की आम्हाला न्यायपालिकेकडून न्याय मिळेल आणि धुळ्याचा विरोधी पक्षनेता हा एमआयएम पक्षाचा बसल्याशिवाय राहणार नाही। आम्ही ही लढाई लढत राहू हे मी आपल्या माध्यमातून जनतेला विश्वास देतो।